घालून टाकूया. तर घराकडची राहिली खालची उकळा, मग ती घालूसाठी आम्ही आता चाललो. तर चला शेतावर यंदाची शेतीची काय पोझिशन आहे तुमका दाखवतोय. तर यासाठी पहिला बाहेर जरा ट्रॅक्टर मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आज आम्ही आता फायनली चालला उकळ घालूसाठी. तर तुमका कोकणामध्ये सध्या माहिती असा, कोकणातच नाही तर सगळीकडे आपल्या जोरदार पाऊस पडता. तर ह्या पावसानं काय थार दिलो नाही असा, उकळी वगैरे सगळीच कामं आमची रवलेली. पण तीच कामं आता पूर्ण करू काय. खैतरी पाऊस थोडं जरी थांबलं तरी जाऊ काय. तर आज दुपारपासून थोडं व्हायचं खैतरी पाऊस कमी आहे. तर म्हटला आज जरा उकळ घालून टाकूया. तर घराकडची राहिली खालची उकळा, मग ती घालूसाठी आम्ही आता चाललो. तर चला शेतावर पण काय काय कसं काय काय तर दाखवते. तर चला जाऊ. मंडळी ह्या घराकडची वाटा आणि हकडच्या साईटिक ना, हकडे खालच्या साईटिक आमचा शेत असा पूर्ण. तर तुम्ही माझ्या बहुतेकशा व्लॉगमधनं बघितलंच असतला. तर आता मग ह्या वाटेने जाऊया. तर पप्पानी आधीच ट्रॅक्टर घेऊन गेलं, कारण की पाऊस कमी आहे, कधी त्याचं नेम नाही कधी काय पडा त्याचं. तर पप्पानी सुरुवात केली या, आपण सुद्धा आता जाऊया. चल, तर हे बघू शकतात पप्पानी इकडे कामाक सुरुवात केली असं आपलं. शेतीची काय पोझिशन आहे तुमका दाखवतोय. तर यासाठी पहिला बाहेर जरा ट्रॅक्टरचा पाठीमागे आवाज येता, पण हे सांगताय बघा. हकडे आम्ही आता यंदा अनावळ्याकच भात करला, कारण की ना हे बघा हे ना जाळा भात केलेले कोपरे होते, पण ते जाळा भात इक ना ह्याच रवले नाही. जाळा भातीचे आपण पसरवता वगैरे ना तर रवलाच नाही. मग त्याच्यासाठी मग आता अनावळ्यात सगळा पेरलेला असा भात तर साधारण म्हणजे म्हणण्यापेक्षा चांगला बऱ्यापैकी इला भात. आता बघूया मग काय काय. तर पूर्ण हकडे तुम्ही बघू शकता, हे बघा पाण्यात पूर्ण मेरेच्या वरसून वगैरे पाणी जाता. तर जोर आताशा उकळ घालूक सुद्धा काय ह्या नाही. पण आता काम तर आपलं उकळीचं पूर्ण करू काय. तर इकडे आता काम चालू असा. तर आज इकडे उकळीसाठी येईल. आज वातावरण तरी जरा बरा, कारण की जरा काहीतरी सोडलं ना, पण काय सांगता येत नाही. पावसाचा नेम नाही कधी येत आणि काय. तर बघूया किती वेळ आपल्या काय काम करू देता की नाही. तर उकळीचं काम तर आताच घेतलेलं असं, आणि पूर्ण सगळी उकळ बाकी आता जो पहिलंच कोपरं चालू केला. तर बघूया त्याच्यात साधारण पाणी आहे. तर पप्पा करतात, त्याला आपण सुद्धा आता जरा मदतीक जाऊया. तर चला फायनली एक कोपरं तर झालो, आणि बघू शकतात की पाणी एवढा होता की त्याच्यामुळे ना कडे टायरांसुद्धा म्हणजे हे नांगरण्याच्यामध्ये ना चिखल अडकलेलो असतात. तर जरा तो चिखल वाईज जरा बाजू करता, आता बाकीच्या कोपऱ्यांनी दात लागायचे नाहीत. तर असं पूर्ण चिखल अडकता, कारण की आता पाऊस एवढं पडलेलं की पाणी सगळ्या कोपऱ्यांतून झालेलं असं. हे बघा थोडंफार पाणी असं सगळ्या कोपऱ्यांतून. तर अशीच जरा होतला सगळा चिकचिकीत होतला सगळा. जरा काम करूनंतर जरा खालच्या कोपऱ्यात घेऊया. कोपऱ्यातल्या परिस्थितीवरनं समजा असतात की, कारण की असं चिखल वगैरे होता, कारण की पाऊसच एवढं पडलेलं असं ना की उकळ करूचा टाईम भेटलो नाही. मे महिन्याच्या 28 तारखेपासून पाऊस येलो ना, त्याच्यामुळे सगळी अशी घाण झालेली असा. तर प्रत्येक म्हणजे आम्हीच असं नाही तर कोकणातलं प्रत्येक शेतकरीना कंटाळत असतो, कारण की एवढं पाऊस पडताय ना की आपल्या म्हणजे भाताची आपली कसं काय काय करू काय ना, ते कसं काय मॅनेजमेंट करू भेटत नाही असा. तर असे सगळे आता अशी गडबड चालू असा. जेव्हा नाही भेटत तेवढा आम्ही उकळ घालून घेतला. तर आता खाली पप्पा जरा साधारण घरात होते, त्याच्यामुळे म्हटलं उकळ वगैरे सुद्धा जरा साधारण घालून घेऊया. तर मी आणि पप्पा, कारण की ट्रॅक्टर आता आम्ही आधुनिक शेती करतो, म्हणजे पहिल्यांदा जोता वगैरे होती एकट्यानं बैल वगैरे आणून बांधून गावायचे, पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे जरा उचलू वगैरे लागतात. तर त्याच्यासाठी मग आमच्याकडे मी आणि पप्पाकडे खाली येईल उकळ घालूसाठी. तर मग चला अशी कामं अशी चाललेली असत. कमंडनं अशी अडचणी येते बघा. अशा प्रकारनं पूर्ण चिखल होता, आणि त्याच्यामुळे ना पाऊस पडल्यामुळे जास्त चिखल होता आणि या असा अडकता. तर हो बघा अशा प्रकारे त्रास देतात. मध्ये येतं आणि मधीच जातं. असं पावसाचं सारखं असं मधीच लागतं. उकळ चालू आणि पाऊस बारीक गिंटी झाली असं. वातावरणामुळे काय सांगता येत नाही पावसाचा. आता म्हणजे जकडे म्हणजे घराकडे असं आपण शान वगैरे साठवून ठेवतो ना, तर ह्याच
माचावर होता अशा आणि सगळं आता इकडे खाली होतलेला, कारण की यंदा ना मे महिन्याचा पाऊस इल्यामुळे इकडे सगळं आमका गोरी वगैरे काय तेवढी घालूक भेटली नाही असा. आणि त्याच्याबरोबर आणि आमचे शेळकुंडसुद्धा यंदा कमी असतात. तर ह्या सगळा खत आता कोपऱ्यात घालूच असा. तर आईने एकाच कोपऱ्यात जमा केलेला असा. तर सगळं आता सगळ्या कोपऱ्याने घालूचा. तर 2-3 कोपऱ्याने जरी आपली उकळ घालून झाली असं. आणि आता संध्याकाळ होतील्यावर आईसुद्धाकडे कोपऱ्यात खाली येईल. तर तिनं आता ह्या काम तरी चालू केलेलं असा. तर ह्या आता सगळ्या कोपऱ्यांतून जे आता आमका उकळूचे त्याच्यात टाकतली. तर ही शेती सगळी आता अशी कामां चालू असतात. तर उकळ चालू असा. पावसान जराशी मेहरबानी काहीतरी केलेली असा व्हायचं आजच्या दिवसात संध्याकाळच्या रेडी. सकाळी व्हायचंच होतो तर आता काहीतरी कमी झालं. तर मग जरा करून घेऊया म्हटला. तर 3 कोपरे तर झालेत आणि आता काळोखसुद्धा होक लागलो. तर बघूया काय करता. त्यानंतर आता भावसुद्धा इल्लो असा. तर आता मी थोडा वेळ धरलेलं आहे. आता भावान आपल्या ट्रॅक्टर धरलेला असा. कॉलेज सुटल्यावर खाली येलो. आणि हे आमचे पप्पू शेठ आता शाळा वगैरे यंदा 8वीत गेले. फुल पॅन्टीत गेले ना रे. आता तो सुद्धा आता कडे खाली येलो जरा. आमच्याकडे पाटल्यावर राहता. आता भावानं आता ट्रॅक्टर धरलेला असा. तर आता म्हणजे कसा दमाचा विषय नाही ना. सगळेच जण ट्रॅक्टर धरला का जरा तेवढा दमाक होत नाही. माणूस चाय तरी घेतो. तर आता ट्रॅक्टरात सुद्धा आपल्या त्याचा पाण्याची वेळ झालेली असा. तर पेट्रोल त्याच्यात घालू का. तर जरा पेट्रोल वगैरे व्हायचं जरा घालता. आणि का सपत दिलं पेट्रोलची टाकी फुल करून येईल. आता व्हायचं जरा घालू काय. गवकाडी हवा पूर्ण झोपला. गवकाडी हाच कोपरे आहेत तिकडे. दादानी केल्याने हयलेच रवली. केल्याने काय माहित नाही. मी सकाळी शाळेत गेले. सकाळी गेले असले तर लांगरूचे होते. म्हणतात ना हत्ती गेला आणि शेपूट रावला. तर शेपूट जरा जड असता. तर तसाच झालेला आता. आता शेवटच्या कोपऱ्याकडे गेला आणि शेवटच्या कोपऱ्याकडे गेल्यानंतर ना कडे पाणी मारण्याचा होता. त्याच्यामुळे चिखल जोरदार होतो. तर अकडे सगळा ट्रॅक्टरसारखा रुपत होता. तर असेच सगळे यंदा याप झालेले असतात सगळे. होऊ शकता अशा प्रकारे पूर्ण ट्रॅक्टर रुपता. मंडळीनं फायनली आपला आता ट्रॅक्टर वगैरे आता कामाकडे झालेला असा. पूर्ण सगळा करून तर नाही आली अवकळ. तर 4 मोठे कोपरे आणि अकडचे वरचे 2 होते ते झालेले असतात. तर आता ट्रॅक्टर वगैरे व्हायचं जरा धुऊया. आजच्या इरिडीचं काम तरी पावसानं जरा वारा केला आणि त्याच्यामुळे इरिडेक तरी काम करू गावला. तर आता काम झालेलं असा. तर पूर्ण ब्लॉग कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा. आता या ट्रॅक्टर वगैरे धुता आणि नंतर मग घरात जाता. ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत राहा. आता भेटाय पुढच्या शेतीच्या ब्लॉगमध्ये.